टीप नंबर 1. लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटल्याने चिटकत नाही. नंबर 2. मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1-2 केळी खावी. टीप नंबर 3. काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2 ते 3 लवंगा टाका. कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजीचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्या. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा. भांडी स्वच्छ होतील. बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावे यासाठी चमचाभर गोडा तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबाचा रस एकत्र करून थोडं मीठ घालून घ्या. लगेच बरे वाटेल. घरातील कोणताही पंखा, एक्झॉस्ट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून घ्या. भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा. 2 ते 3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजी बॉक्समध्ये पुन्हा ठेवा. कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडे पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. डोसा बनवताना डोश्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टर ऑइलचे थेंब टाका आणि ते चांगले हलवून घ्या. पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसंच ठेवू नये. 1-2 वाट्या करून उडीद डाळी ठेवाव्या म्हणजे त्यांना बुरशी न लागता ते चांगल्या राहतात. तोंडात फोड झाल्यास 1 हाताचे बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा. आराम होईल. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो. वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा. पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे म्हणजेच पुरण चांगले घट्ट होते. पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा. पोळ्या हलक्या होतात. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा. नंतर नेहमीसारखा शिरा करावा. जास्त चवदार होतो. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीत चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीलाही कट चांगला येतो. मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते. बेसन चटकन भाजले जाते. डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो. लाडू पचायलाही हलके होतात व खमंग होतात. गोड बुंदी, बर्फीचे लाडू, लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेडमध्ये घालून खीर किंवा पुडिंग बनवावे. श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेले चक्का घालावा व कालवावा. आंब्याचा रस, श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते. गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात. मेदू वडा करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात.
कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे. वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे. ताक आंबट होत नाही. छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे, म्हणजे चणे चांगले मऊ होतात.